नमस्कार. अचानक भयानक भाग 6 मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आमच्या हॉटेलपासून 5च मिनिटाच्या अंतरावरती स्वामीनारायण मंदिर होते. जसे की मी तुम्हाला सांगितले की हा आज आमचा शेवटचा दिवस होता नाशिकमध्ये. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला शिवजींचे दर्शन होते. तुम्हाला मंदिरामध्ये भेट द्यायची असेल तर सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता. त्यानंतर मंदिर बंद होते. ते नंतर 4 वाजता चालू होते. ते 4 ते तुम्ही रात्री 8:15 वाजेपर्यंत मंदिरामध्ये भेट देऊ शकता. मंदिराचे बांधकाम हे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचा विचार करून बांधण्यात आलेले आहे. जसे की इथे लहान मुलांना खेळण्यासाठी छोटेसे गार्डन आहे आणि वृद्धांना आराम करण्यासाठी एक छोटेसे कॅन्टीन तिथे बनवलेले आहे. संपूर्ण मंदिर आणि मंदिराचा परिसर पाहण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 तास हे लागणारच. मंदिरामध्ये आल्यावरती आपल्याला कळते की आपली जीवनशैली ही कशी असली पाहिजे. हे मंदिर आपल्याला धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ह्या तिन्ही गोष्टींचे महत्त्व दाखवून देते. हे मंदिर जितके बाहेरून सुंदर दिसे त्याच्यापेक्षाही जास्त हे आतमधून सुंदर आहे. मंदिराच्या प्रत्येक खांबामध्ये खूपच सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे आणि सोबतच प्रत्येक देवतांचे तिथे प्रतिकृती तयार केलेली आहे. त्यासोबतच तुम्ही बघू शकता प्रत्येक खांबाला एक काचेचे आवरण तयार केलेले आहे. ह्या मंदिराला 2 मजले आहेत आणि हा आहे आपला पहिला मजला. पहिल्या मजल्यावरती भगवान स्वामीनारायणांचे मंदिर आहे. तसेच श्री राधाकृष्ण, घनश्याम महाराज यांचेही मंदिर आहे. मंदिराची प्रत्येक भिंत ही आपल्याला आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या लोकांची आठवण करून देते, त्यांची जीवनशैली दाखवून देते. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये, जो की आहे ह्या मंदिराचा दुसरा मजला.